अहमदनगर दक्षिण सर्व तालुके, कर्जत जामखेड तालुका याच्यामध्ये मी शेतकऱ्यांची, गोरगरिबांची, रामचे दैवत राम शिंदे साहेब व खासदार सुजाता विखे पाटील यांच्या आधारावर मी आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांची कामं करून दिली आहेत। पण मला मागच्या 3 वर्षात जो त्रास झाला, माझ्या मुलाची नोकरी घालवली, मला महिलांचे कितीतरी महिलांचे फोन येत होते। मी फोन घ्यायचो, काही काम विचारायचं, पण तिकडे जात नव्हतो। ते म्हणा इकडे या, तिकडे या, आमच्या घरी या। मागच्या 3 वर्षात आणि मला एका मुलाने, ते कुठला मुलगा होता मला माहिती नाही, ते मला तुम्हाला गोळ्या घालून मारून टाकीन। मी पोलिसांना फोन करून सांगितलं। पोलिसांनी गुरुपिंपरी मिरजगावमध्ये पोलिसांनी पाटलाकडून त्याला पकडलं। तो बराच दिवस जेलमध्ये होता। हा 3 वर्षाचा काळ आहे मागचा। तसंच आता सुद्धा मला तसाच त्रास होऊ लागला आहे। काल मला 11:30 वाजता मला एका मुलीचा फोन आला। मुलगी असं कसं तशी म्हणली तर मला काय सांगणार नाही। माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्ड फक्त मी आमचे दैवत राम शिंदे साहेब आणि खासदार सुजाता विखे पाटील यांना मी टाकणार आहे। आणि कर्जत लाईव्हचे पत्रकार किरण जगताप साहेब यांना मी ती ऐकून दाखवणार आहे। तसेच आमचे बांबोऱ्याचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, त्यांना मी ऐकून दाखवणार आहे। जर काय नाही, मला नेमका मिळाला, माझे लोक हँग झाले। मी एवढी लोकांची कामं करतोय, मला वाटतं माझ्याकडून काही चुकतंय का, असं मला वाटतं। असं का होतंय? आता मागच्या वरीने कुणी मला त्रास दिला तुम्हाला सगळ्यांना माहिती, काय मी दरबारात जाऊन सांगून काही गरज नाही। मागच्या 3 वर्षात मला किती त्रास दिला, तिकून दिला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आता बी हा डाव कुणी केला असेल ही बी सगळ्यांना माहीत आहे। पण अशा डावाला मी कधीही बळी पडणार नाही। महिलांनी फोन केल्यावर मी इकडे या तिकडे म्हणलं मी कुठे जात नाही। परत त्या नंबरनं फोन आला तर परत फोन घ्यायचा नाही। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांचं माझ्याकडे सगळे नंबर आहेत, पण हे नवीन नंबरने फोन येत आहेत। मी फक्त नवीन नंबर फोन आले मग कळत नाही म्हणजे कोणाचा फोन आहे ती, मग त्यांचा फोन आले मला बोलावं लागतं। माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे, पण मी ऐकून कोणाला दाखवणार नाही। फक्त आमचे दैवत राम शिंदे साहेब आणि खासदार सुजाता विखे पाटील, गोपीनाथ जगताप आणि किरण जगताप यांना मी ऐकून दाखवतो। पण असं करून साध्य होणार नाही। हे चुकीचा कार्यक्रम करता। मी जनतेची कामं ह्याच्यापेक्षा तुम्ही मला जेवढा त्रास देताल तेवढा मी जनतेच्या कामावर जोर लावणार, असं मी शेतकऱ्यांना सांगतो। मी घाबरत नाही, तुम्ही घाबरू नका। तुम्ही किती प्रयत्न करा, माझी 100% गॅरंटी आहे। मी कुठंच गावू शकत नाही। 8-9 वर्षात जर गावायचा असतो आता मागं तुम्हाला गावला असतो, पण गावणार नाही, 100% गावणार नाही, असा मी आमच्या नेत्यांना शब्द देतो। कुणी फोन करा, काही करा, माझ्यावर काही आलगडे आणा, गोळ्या घाला, गोळ्या घातलंही चांगलं। मी सुद्धा मरायला तयार आहे। मला मस्त त्रास होतोय, मी लगेच मरायला तयार आहे, मग गोळ्या घालतोय काही अडचण नाही। पण अशा आलगडी आणू नका, अशी मी तुम्हाला जे आलगडे आणायचे प्रयत्न करतो त्यांना मी सांगतो। विनंती नाही करणार, काय तुम्हाला करायचं करा, माझं मी अजिबात, असं तुम्हाला सगळ्यांना सांगतो। आणि माझ्या पक्षाने, माझ्या नेत्यांनी माझ्यावर थोडं लक्ष द्या, असं मी आमच्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो। जर यांनी एखादी आलगड निष्कारण खोटी आणली तर माझ्या खुशीने मी जेलमध्ये जायला तयार आहे। पण याचा पोलिसांनी, आमच्या नेत्यांनी सर्व शहानिशा करून तपास करून मला जेलमध्ये टाका, माझी काही तक्रार नाही। पण महिलांना सुद्धा सांगतो, मला जर कुणी एखाद्या महिलांनी फोन केला तर तुमच्यावर मी गुन्हा दाखल करणार, या असं मी तुम्हाला सांगतो। आमच्या भाजपच्या पदाधिकारी, आमचे पाहुणे रावळे यांनीच फक्त महिलांनी मला फोन करायचा, इतर महिलांनी मला फोन करायचा नाही। ज्या महिलाचं काम असेल, तुम्हाला भाव असन, वडील असन, दीर असन, नवरा असन, कोणतरी गडीमार तुमच्या घरात असेल का नाही, का तुम्हीच मला का फोन करतात? तुमचं माझ्या काय काम काय नाही माझ्या तुमच्या घरातल्या पुरुषांना मला पुन्हा फोन करायचा का, तुमचं काम असलं काम करून देतो। पण हे चुकीच्या मार्गाने जाऊ नका, मला गुंतवायचा प्रयत्न करू नका, असं मी तुम्हाला सांगतो। सत्य वागा, सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी।